नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. गवारीच्या शेंगाची सुकी भाजी आज आपण बनवणार आहोत. आजच्या या गवारीच्या शेंगा आज आपण अगदी कमी साहित्यात आणि घरच्याच साहित्यात एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. आणि खायला म्हणाल तर या सुक्या गवारीच्या शेंगा चवीला इतक्या भारी लागतात की तुम्ही जर 2 चपात्या खात असाल तर 4 चपात्या नक्कीच खाल. चला तर मग खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट अशा सुक्या गवारीच्या शेंगा कशा बनवायच्या ते पाहूया. सर्वात आधी आपल्याला काय करायचं, गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा आणि त्यामध्ये अगदी थोडे तेल घालायचे. तेल गरम झाले की यामध्ये गवारीच्या शेंगा घालायच्या. सर्वात आधी आपण गवारीच्या शेंगा निवडून घेतल्या, नंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या, नंतर यामध्ये घातल्या. तर आता आपल्याला काय करायचं, या गवारीच्या शेंगा तेलामध्ये छान परतून घ्यायच्या. तेलावर अशा पद्धतीने जेव्हा आपण या गवारीच्या शेंगा परतून घेतो ना, तेव्हा या शेंगा चवीला खूपच भारी लागतात. तेव्हा आता शेंगा छान परतून झाल्या आहे. आता आपल्याला यावर झाकण ठेवायचे. 4 ते 5 मिनिट यावर झाकण ठेवायचे आणि शेंगा तेलावर मस्त वाफवून घ्यायच्या. झाकण काढल्यानंतर पुन्हा या शेंगा थोड्या खालीवर करून घ्यायच्या. तर आता तुम्ही पाहू शकता तेलावर अगदी 50 ते 60% शेंगा आपण शिजवून घेतल्या आहे. गवारीच्या शेंगा बनवताना सहसा आपण शेंगा पाण्यामध्ये उकडून घेतो. पण जेव्हा आपण या शेंगा तेलावर परतून याची भाजी बनवतो ना, तर या भाजीची चव थोडी वेगळीच आणि खूपच भारी लागते. तर आता 50 ते 60% आपल्या शेंगा छान शिजल्या आहे. आता काय करायचं, शेंगा बाजूला काढून ठेवायच्या आणि गॅसवर तोच पॅन गरम करायला ठेवायचा. यामध्ये मी अगदी 2 ते 3 छोटे चमचे तेल घातले आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त घेतले तरी चालते. तर आता तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आणि जिरे छान तडतडले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. 250 ग्रॅम म्हणजेच पावशेर गवारीच्या शेंगाची सुकी भाजी इथे मी बनवणार आहे. यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले ते यामध्ये घातले. कांदा आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर बारीक केलेला लसूण यामध्ये घालायचा. यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये घातल्या. कांदा लसूण मस्त असा परतून घ्यायचा. नंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. एक मोठ्या साईजचा पिकलेला टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतल्यानंतर तो यामध्ये घातला. टोमॅटो अगदी छान परतून घ्यायचा आणि त्यामध्ये काही कडीपत्त्याची पाने घालायची. अशा पद्धतीने सर्व साहित्य कमी गॅसवर छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले. आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले घालायचे आहे. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर यामध्ये घालायची. आता हे सर्व मसाले छान खमंग सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचे. आणि सर्व साहित्य एकजीव झाले की यामध्ये वाफवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा घालायच्या. शेंगा घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचे आणि मस्त अशा शेंगा एकजीव होईपर्यंत परतून घ्यायच्या. कमी गॅसवर मीठ छान एकजीव होईपर्यंत या शेंगा परतून घ्यायच्या. आता आपल्या शेंगा छान परतून झाले आहे. यामध्ये 1 कप पाणी घालायचे. पाणी घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवायचे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि वाफेवर 3 ते 4 मिनिटे शेंगा छान वाफवून घ्यायच्या. 5 मिनिटानंतर यावरील झाकण काढले आणि शेंगा पुन्हा छान एकजीव करून घेतल्या. तुम्ही पाहू शकता शेंगा छान कोरड्या झाल्या आहे. पाणी अजिबात शिल्लक राहिले नाही. वाफेवर मस्त अशा शेंगा मऊसर शिजल्या आहे. शेंगा हाताने अगदी सहज बारीक होत आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे, नंतर त्याचा कूट तयार करून घ्यायचा, तो यामध्ये घातला. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची. शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. अगदी 1 मिनिटभर असंच हे सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचे आहे. तर मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी 15 ते 20 मिनिटात मस्त अशी आपली सुक्या गवारीच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे. खायला खूपच मजेदार अशी ही भाजी तुम्ही जर माझ्या या पद्धतीने एकदा बनवली, तर तुम्ही जर 2 पोळ्या खात असाल, तर 4 पोळ्या नक्कीच खाल. मी खात्री देऊन सांगते. खूपच चविष्ट अशा या सुक्या गवारीच्या शेंगा तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत टिफिनलाही देऊ शकता आणि प्रवासातही नेऊ शकता. तर मंडळी तुम्हाला या सुक्या गवारीच्या शेंगा कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. या सुक्या गवारीच्या शेंगा बनवायला खूपच कमी साहित्य लागते, पण चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट लागतात. रेसिपी अगदी सोपी आहे, तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.